श्री स्वामी समर्थांच्या गोष्टींमधली आजची गोष्ट आहे महाराज चोळाप्याच्या घरी. अहमद रिसालदाराच्या लक्षात आले की महाराज 3 दिवस उपाशी आहेत. तो त्यांना बुधवार पेठेतल्या चोळाप्याच्या घरी घेऊन गेला. त्याला पाहून स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य फुटले. स्वामी त्याला म्हणाले, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ. आम्हाला ओळखलं नाहीस का? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडताच चोळाप्याला पूर्ण स्मरण झाले. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. चोळाप्याने पत्नी येसूबाईला स्वयंपाक करायला सांगितला. त्याने श्री स्वामींना भरपूर खाऊ घातले. त्यानंतर श्री स्वामी चोळाप्याकडे राहू लागले. त्यामुळे त्याला फार धन्यता वाटत होती. त्याची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई ह्या सोवळे ओवळे पाळणाऱ्या होत्या. त्या थोडी धुसफूस करायच्या. चोळाप्या हा स्वामिनिष्ठ होता. त्याची स्वामींवर निस्सम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्यांच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोळाप्याला त्याबद्दल काहीही वाटत नसे. चोळाप्याची आर्थिक परिस्थिती साधारण होती. त्याला घरातील भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली. पण स्वामी महाराजांच्या सेवेत त्याने खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सोबत असायचा. असेच एके दिवशी येसूबाई आणि राधाबाई यांना स्वस्थ बसलेले पाहून श्री स्वामी म्हणाले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही? तेव्हा येसूबाई म्हणाली, महाराज, घरात जळण नाही, काही सामग्री नाही, मग स्वयंपाक कशाचा करू? तेव्हा स्वामी म्हणाले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाचे भरलेले पात्रे घेऊन ये. हे ऐकून येसूबाई व राधाबाई थक्कच झाल्या. सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरून गेली होती. ते पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी श्री स्वामींना प्रेमाने खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोट संस्थानचे मालोजीराव तिथे राज्य करीत होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजेबा भोसले या कारभाऱ्याने स्वामींची हकीकत त्यांना सांगितली. स्वामींचा मुक्काम चोळाप्याच्या घरी आहे. तेथे दर्शनाला लोकांची रीघ असते. चोळाप्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावे. हे ऐकून राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. सर्व लोकांना खात्री झाली की श्री स्वामी हे दत्तावतार आहेत. लोक गंगनापूरला न जाता अक्कलकोटला येऊ लागले. चोपाळ्यात तर सावलीसारखा स्वामींच्या सोबत असायचा. त्यामुळे एकदा स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेतले आणि हिंडवयास बाहेर पडले. बरेच अंतर चालून गेल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी आले. तेव्हा तेथे जमिनीवर सुदूर काटे पसरले होते. तेव्हा स्वामी म्हणाले, आता आपल्याला यावरूनच पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वजण मनातून भयभीत झाले, पण कोणाच्याही मुखातून शब्द बाहेर आला नाही. कोणाचीही स्वामींसोबत जाण्याची हिंमत झाली नाही. एकटा चोळापा त्याच्यासोबत चालत गेला. दोघेही अनवाणी काट्यांवरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काट्याचा स्पर्श झाला नाही. ते पाहून सर्वांना चोळाप्याच्या भक्तीची खात्री झाली व त्यांची निर्भयता पाहून सर्वांनी चोळाप्याची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि महाराज चोळप्पा यांची ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.